विषय नाही अध्यक्ष महाराज, आपल्या नेतृत्वामध्ये संसदीय कामकाज धारदार व्हावं, त्या प्रभावी व्हावं या दृष्टीने सर्वच जण सूचना देतात आणि आपण सुद्धा या संदर्भामध्ये नेहमी निर्देश देता। शेवटी आम्ही तुम्ही आज आहोत उद्या असणार नाही, पण शेवटी हम रहे ना रहे, भारत ये रहना चाहिए, विधानसभा ये रहनी चाहिए, लोकशाही ये रहनी चाहिए। ते स्वतः माझ्या माहितीप्रमाणे आश्वासन समितीचे अध्यक्ष आहे। अध्यक्ष महाराज, ते जेव्हा आश्वासन समितीचा अहवाल मांडत आहे तेव्हा त्यांची हतबलता ऐकतानाच कसतरी वाटत होतं अध्यक्ष महाराज, की अधिकारी येत नाही म्हणजे मंत्रालयात सुद्धा जादूचं पाणी देणारे काही अशोक थोरात नामक अधिकारी दिसत आहेत। अंधश्रद्धा तशी अंध बुद्धी सुद्धा धोक्याची आहे। आणि अध्यक्ष महाराज, मी स्वतः अनुभवलाय की इथं आश्वासन विचारे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने हृदयाने आश्वासन देतात आणि अधिकारी अध्यक्ष महाराज त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर, मग ते चित्रपटाचं गाणं आहे ना तर्कसंगत, नशा शराब में होती तो नाचती बोटल, अरे असं लिहायचं की तर्कसंगत म्हणजे ते म्हणतात की शराब में नशा होती तो बॉटल नाचती, हे काय आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही। अरे बाबा, बॉटल नाचत नाही, पिगणी माणूस नाचतो एवढी समजण्याची जर अंधबुद्धी असेल आणि आश्वासन म्हणजे मी अनुभव आहे, गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र मंत्रिमंडळ म्हणाले होय होणारच, फाईल गेली तिकडे ते लिहितात, म्हणजे आम्हाला काही जनतेने चिंता करायला पाठवलं नाही, चिंता सर्व त्यांनाच आहे। अशोक थोरातच्या हे आधुनिक कर्मचारीचे रूप आहे। म्हणून अध्यक्ष महाराज ही गंभीरता आहे। माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज की सन्माननीय अध्यक्ष आश्वासन समिती, आणि इथंच नाही, आता एक नवीन पद्धत आली तुमच्या लक्षात आणून देतो, आश्वासन इथं द्यायचं, आश्वासन समिती समोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात, म्हणजे जसं अशोक थोरातच मंत्र्यांना फसवू शकतो असं नाही आहे, हे अधिकारी फसवतात आणि ते आश्वासन समितीकडे पत्र देतात की मी विधानसभेत दिलेलं आश्वासन हे मागे घेतोय आश्वासन, आणि हे आश्वासन फक्त शब्दात नाही आहे, साक्षीदार हे एवढे सर्व महान नेते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर दिलेलं आश्वासन हे जर अधिकारी सांगत असतील की आम्ही हे पूर्ण करणार नाही, आणि अध्यक्ष महाराज आश्वासन समितीकडे पत्राचा गठ्ठा आहे, हे आश्वासन आम्हाला मान्य नाही, शेवटी राज्य कोण चालवतं? राज्य आम्ही। माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज, उद्या अध्यक्ष महाराज या घटनांवर आज लक्ष दिलं नाही आणि हे जादूचं पाणी असंच लोकशाहीवर भारी झालं तर अध्यक्ष महाराज नक्की सांगतो की हे वाईट आहे आणि हे वाईट होऊ नये। तर हे जे अध्यक्ष महोदयांनी मांडलं, तुम्ही सर्व गटनेत्यांची तुम्हाला योग्य वाटत मला बोलवा, पण हे अस्त्र पुन्हा धारदार केलं पाहिजे। या सभागृहाला जर काम चुकार अधिकारी हे घाबरत नसतील, चांगले अधिकारी निश्चितपणे घाबरू नये, नियमाच्या चौकटीत वागणाऱ्यांनी बिलकुल घाबरायचं नाही, पण अध्यक्ष महाराज हे कामचोर असे जे अधिकारी आहेत अध्यक्ष महाराज, माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा निर्णय करू शकता, तुम्ही हा निर्णय करावा आणि आग्रही भूमिका आहे। मग आमच्या आमदार राजू तोडसामनी हक्कभंग मांडला, तुमच्या हृदयातून एक आवाज आला पण येऊन थांबगा, तुम्ही तर हक्कभंग समितीकडे स्वीकारणार होते, पण नंतर अध्यक्ष महाराज ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री प्रभूने शिक्षा दिली, नीप तोडली, टाकेची नीप तोडली, राजीनामा देऊन निघून गेला। आमची विनंती आहे अध्यक्षांना पण सोडणार नाही का? नाही, तुम्ही फक्त नीप तोडा एवढी आमची इच्छा आहे, एवढीच हात जोडून विनंती आहे की हा विषय गंभीरतेने घ्या, नाही तर या सभागृहाच्या कामकाजामध्ये आत्म्या विना शरीर, इंजिन विना गाडी, पेट्रोल विना स्कूटर अशी आमची अवस्था। सन्मान्य सदस्य रवी राणाजींनी, सन्मान्य सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांनी आज आश्वासन समितीच्या कामकाजासंदर्भात जी भावना व्यक्त केलेली आहे ती खरोखरच अत्यंत गंभीर आहे। कमिटी म्हणजेच आपल्या समित्या या विधिमंडळाचा आत्मा समजला जातो, आणि जर का कमिटीचं कामकाज होण्यासंदर्भात जर कुठचेही अधिकारी कुठच्याही प्रकारचा विलंब करत असतील किंवा समिती समोर येण्यासाठी पाठीपुढे करत असतील तर ह्याच्यापेक्षा गंभीर बाब दुसरी होऊ शकत नाही। एका अर्थाने असं करून आपण विधिमंडळाचं सार्वभौम्यता
कॉम्प्रोमाइज करण्याचं काम करत आहात. हे मुळीच सहन केलं जाणार नाही. यापुढे जर का कोणत्याही समितीत अधिकाऱ्याची अनुपस्थिती या संदर्भात माझ्याकडे कळवण्यात आली तर त्या अधिकाऱ्याला त्वरित आपण त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू. चला, अहवाल कुठचा बाकी आहे? ठीक आहे, तुम्ही रवी राणा साहेब अहवाल मांडायचा राहिलाय, मांडलं. विधानसभा आश्वासन, एक मिनिट. विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, हापकिन जैव औषध निर्माण महामंडळाची जी काही जैवसंपत्ती आहे ती रिलायन्स लाईफच्या घशात घालण्यासाठी काल हे MD महेंद्र करज आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्या बोर्डाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे म्हणून मी आपलं लक्ष देतो, कारण सरकारच्याकडे ही 1500 कोटी रुपयाची मालमत्ता आहे पूर्ण. यामध्ये डीपीटी म्हणजे त्रिगुणी लसीचं उत्पादन करण्याचं काम केलं जातं. ही सामान्य माणसाला गोरगरिबांना किफायत दरामध्ये हे संपूर्ण लस पुरवली जाते. सरकारचा एक चांगला प्रोजेक्ट आहे. या संदर्भामध्ये ज्या बैठका झाल्यात, बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक झाली, मॅनेजिंग डायरेक्टरने हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला प्रस्ताव पाठवला. अध्यक्ष महोदय, हे डीपीटी म्हणजे काय आहे की हे डिप्टेरिया म्हणजे घटसर्पासाठी लस होते आणि दुसरी आहे की खोकला, धनुर्वात, अशा या 3 लसी या ठिकाणी तयार केल्या जातात. पण दुर्दैवानं अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आणून देतो की या बोर्डाने गरिबांसाठी लसी तयार करणारा हॅपकिन आहे हे विकण्याचं काम सुरू केलेलं आहे. 1500 कोटी रुपयाची मालमत्ता असलेली हे रिलायन्स लाईफ सायन्सेस यांच्या प्रस्तावावर राज्य सरकारकडे पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडे दिल्यानंतर त्या कारखान्याच्या भरोश्यावर, त्या ॲसेटच्या भरोश्यावर हे पूर्ण देशामध्ये लसी तयार करतील. पण महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं आहे ही लसी निर्माण करणारे केंद्र आहे आणि त्यामुळे या 291व्या बोर्डामध्ये जे काही मंजूर झालं आणि राज्य सरकारकडे पाठवलं, राज्य सरकारने हे देऊ नये आणि हा प्रॉफिट मधलं काम, प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे आणि अशी जर मालमत्ता अदानी अंबानीला द्यायला लागलो तर पूर्ण महाराष्ट्रच विकून खायची पाळी येईल. ठीक, म्हणून माझी विनंती आहे, आपण सूचना करा की यावर निवेदन दिलं पाहिजे. विजय वडेट्टीवार साहेबांनी ज्या मुद्द्यासंदर्भात माहिती आज सभागृहात मांडलेली आहे ती गंभीर स्वरूपाची दिसून येत असल्यामुळे शासनाने त्याची गंभीर नोंद घेऊन उचित कारवाई करावी. काय नाही, एक मिनिट थांबा जरा. हो, एक मिनिट. देतो अध्यक्ष महोदय, एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की केंद्र सरकारने आता डिझेल जो मच्छीमारांना मिळत होता त्याच्यामध्ये 23 रुपये 8 पैशांनी वाढ केली आहे आणि हा आमचे मच्छीमार बांधवांना बल्क कंझ्युमर या कॅटेगरीमध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी टाकलं. त्याच्यामुळे सामान्य मच्छीमाराला बाहेर डिझेल 90 रुपये 8 पैसे आणि आम्हाला मात्र 23 रुपये 8 पैसे अधिकचे भरायला लागतात मच्छीमारांना. सन्माननीय मच्छीमार मंत्री या ठिकाणी आहेत, पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी काल पेट्रोलियम मंत्र्यांना लिहिलंय. पण साहेब, सामान्य मच्छीमार या 23 रुपये 8 पैसे अधिकचे डिझेलचे भरणं हे त्याच्यावर फार मोठं संकट आहे. त्याच्यामुळे आपण या सभागृहाने पेट्रोलियम मिनिस्ट्रीमध्ये इंटरव्ह्यू करून या बल्क कारवाईमधून बाबर साहेब बोला तुमचं. नाही, एक मिनिट. आता मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कोणाला देणार नाहीये. औचित्याच्या वेळेला मांडा. तुमचा बाबर साहेब हक्कभंग आहे तो मांडा. चला अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून या सार्वभौम सभागृहाचं लक्ष गंभीर विषयाकडे वेधू इच्छितो. महाराष्ट्र विधानसभा नियम 273 नुसार या सभागृहातील सदस्यांचे अधिकार, सन्मान आणि प्रतिष्ठा याचं रक्षण करण्याची जबाबदारी अध्यक्ष महोदय या सभागृहावरती असते. मात्र माझ्या मतदारसंघात घडलेल्या एका घटनेमुळे